जसं बैल आता मुसंडी मारून बाहेर पडतो कोंडीतून तसं बाहेर पडेन मी बघ. हे घर विकीन पण तुझ्या बाबांचे पैसे फेडीन आधी. हे घर तुम्ही कसं विकणार आहात? ते आदित्यच्या नावावर आहे. म्हणजे हे घर आदित्यच्या नावावर आहे. तर मी जिवंत असेपर्यंत शाळेला काहीही होणार नाही. आणि ते हर्षवर्धन भोसले तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका साहेब. हे बघा पैसे जर लवकरच भरले नाहीत ना तर शाळेवर जप्ती येईल. नाही हो, असं करू नका. अहो त्या शाळेवर कितीतरी शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून आहे. तुमचंही बरोबर आहे पण आता मी काय करू शकतो? माझे आता सगळं काही नाही ना. आफ्टर ऑल रूल इज रूल. हो ते खरंच आहे. मॅनेजर साहेब पण आता काहीच होऊ शकणार नाही का? म्हणजे बघा ना काहीतरी करा प्लीज. आता ठीक आहे तुम्ही एवढं म्हणतात तर मी तुम्हाला 7 दिवसांची मुदत देतो. पण तेवढ्या दिवसात काहीतरी करा. तुम्ही तजवीज करा काहीतरी. थोडेफार तरी पैसे भरा बँकेमध्ये. थोडी म्हणजे किती रक्कम? 50 लाख रुपये निदान. 50 लाख इतके? अहो साहेब तुमचं कर्ज 2 कोटी रुपयांचं आहे. 16% व्याज आहे त्याच्यावर. निदान 20% रक्कम तरी तुम्हाला भरावीच लागेल. ठीक आहे बघा तुमच्याकडे अजून 7 दिवसांचा वेळ आहे. त्यानंतर मी काही करू शकणार नाही. ठेवतो फोन. भाऊजी काय झालं? उमा 7 दिवसात पैसे भरले नाही तर शाळा जाईल ग आपली. काय? हाँ बोला बाबा कसे आहात? मी ठीक आहे सावरे पण काय झालं? कसं सांगू बेटा तुला मला काही सुचत नाहीये. म्हणजे तू हर्षवर्धन रावांशी बोलली होतीस ना लोन विषयी? हो बोलले मी. आता काय झालंय पुन्हा? नाही बँकेची आणखीन एक नोटीस आली आहे. काय? हो आणि त्यात असं लिहिलंय की 6-7 दिवसात जर रक्कम भरली नाही तर बँकेचे लोक कायदेशीर कारवाई करतील म्हणून. सावरे काय झालं? म्हणजे जावई बापू बोलले होते ना बँकेत? अहो बोलले होते बाबा. तुम्हीच मला म्हणालात ना की ते उदापुरे येऊन तुम्हाला भेटून गेले म्हणून, नाही का? हो ते आले होते, भेटले मला, बोलले माझ्याशी. काय मला काही कळेन असं झालंय. सावरे जावई बापूंना लवकरात लवकर पैसे भरायला सांगशील का? म्हणजे तुला कळतंय ना मी काय सांगतोय ते? बाबा मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते. मी लगेच यांच्याशी बोलते. तुम्ही काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका. शाळेला काहीही होणार नाही. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. हां ठीक आहे मी करीन तुला नंतर फोन. हो चालेल.
यांच्याशी लवकरात लवकर बोलायला हवं. शाळेला काही होता का म्हणे? नाही, मी शाळेला काही होऊ देणार नाही. मग आज कसं काय येणं केलं? म्हणजे काय आता तुम्ही तर आमच्या ऑफिसला येत नाहीत, म्हटलं चला शेवटी तुमच्याकडे यावं आणि तुम्हाला आपल्या प्रोजेक्टविषयी माहिती सांगावी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला खरंच वेळ नाही मिळाला तिकडे यायला. सांगा ना, कसं चाललंय प्रोजेक्ट? कसा चाललाय शारदा? नुसतं चाललं नाहीये, चांगलं धावतंय. म्हणजे आपला प्रोजेक्ट सुरू होण्या अगोदर त्याची सॉलिड चर्चा आहे. लोक अक्षरशः फॉर्म घेण्यासाठी रांगा लावत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत 1000 फॉर्म्स गेले असतील. मी इथपर्यंत ऐकलंय की लोक हर्षवर्धन भोसलेचा प्रोजेक्ट सोडून आपल्या प्रोजेक्टकडे धाव घेतले. त्याच्या ऑफिसला जाऊन आमचे पैसे परत द्या असा लोकांनी तगादा लावला. सॉलिड रिस्पॉन्स मिळतो. वाव, दॅट्स ग्रेट. मला वाटतं या गोष्टीसाठी आपण सेलिब्रेट करायला हवं. एक्झॅक्टली, अगदी माझ्या मनातलं बोललात. खरं सांगायचं ना शारदा, तर मी याच कारणासाठी इथं आलो होतो, जस्ट फॉर सेलिब्रेशन. बोला, कुठे जाऊया आपण सेलिब्रेट करायला? नाही, बाहेर नको जाऊया, इथेच सेलिब्रेट करूया ना माझ्या घरी. नाही, घरी कशाला उगाच तुम्हाला त्रास? अहो, मला कसला त्रास? मी स्वतः काय स्वयंपाक करणार नाहीये, कुक आहे माझ्याकडे. तसं नाही, म्हणजे बाहेर मी एवढ्यासाठी म्हटलं की थोडंसं ड्रिंकही घेता आलं असतं. हो, सेलिब्रेशन त्याची ही तयारी आहे माझ्याकडे. अरे वा, व्हेरी गुड. मग काहीच हरकत नाही, आपण इथे सेलिब्रेट करूया. ओके, आलेच मी. तुमच्याकडे एवढी सगळी तयारी असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. ॲक्च्युली शारदा, ही तर पार्टी आपल्या घरच्या घरीच आहे, पण जेव्हा प्रोजेक्ट पूर्ण होईल ना, त्यावेळी मी एवढं मोठं सेलिब्रेशन करणार आहे की बघणाऱ्यांचे डोळे दिपायलाच हवे. आय एम रिअली हॅपी. मला तुमच्यावर काम करायला खूप आवडतं. आय एन्जॉय युअर कंपनी. तुम्हाला आणखी काही हवं का? आणि नको, आता आपण जेवूयाच आफ्टर सम टाइम. ओके, एक विचारू? म्हणजे तुमचं घर, तुमचे नातेवाईक सगळं पुण्याला असताना ते सोडून तुम्ही इथे का आलात? काही कारण आहेत. ज्या कारणांसाठी तुम्ही चंद्रपूरला परत आलात, तशाच काही कारणांसाठी मी पुण्याहून इथं आलो. तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर मला ती कारणं ऐकायला आवडतील. सांग. ॲक्च्युली बेसिकली आय एम फ्रॉम पुना, आणि लग्न झाल्यानंतर प्रॉब्लेम खरा सुरू झाला. सीएशी बोलणं झालं? हो सर. काय झाला, काय प्रॉब्लेम नक्की? सर, आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये काहीतरी घोळ आहे. म्हणजे ज्या रिसिट्स आपण फाईलबरोबर पाठवल्या त्याची अमाऊंटही त्यांनी आपल्या इन्कममध्ये दाखवली आहे. शिवाय शार्दूल मॉलचा झालेला प्रॉफिट आणि त्याचाही टॅक्स आपण भरला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपण सगळे टॅक्सेस वेळेवरती भरलेले आहेत. हो सर, पण ते म्हणतात त्याला आम्ही तरी काय करणार. म्हणजे मी सीएशी बोललो तर तो म्हणतो की माझेही प्रयत्न सुरूच आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टीला क्लेम करण्यासाठी आपल्याला इन्कम टॅक्स कमिशनरला लेटर द्यावं लागेल, आणि ह्या सगळ्या प्रोसेसला 7-8 दिवस लागतील. 7-8 दिवसात ती बँक शाळेवर जप्ती आणून मोकळी होईल. त्यानंतर काय करणार आपण? मी तुम्हाला आपल्या काही डीलर्सला फोन करून विचारायला सांगितलं होतं पैसे देत आहेत का म्हणून. काय झालं? हो सर, पण ती लोक आता फिरली आहेत. म्हणजे ते आता काहीही मदत करायला तयार नाहीत. रामखोर साले. हॅलो. अहो कुठे आहात तुम्ही? कुठे असणार आहे मी? ऑफिसमध्येच आहे. अहो बाबांचा फोन आला होता, आपल्याला पैशाची सोय लवकरात लवकर करावी लागेल. हे बघ, मला माहिती आहे सगळं, पण आत्ता माझ्याकडून काहीच होऊ शकत नाहीये. हेल्पलेस आहे मी.
भिकारी झालोय, भिकारी. पैसे नाहीत माझ्याकडे. सांग तुझ्या बाबांना. काय बोलताय तुम्ही हे? खरं तेच बोलतोय मी. चारी बाजूनी कोंडी झाली माझी. मला फसवण्याकरता मुद्दामून अडकवलं या लोकांनी मला या सगळ्या प्रकरणात. असा बरी माझ्याकडून पैशाची सोय होऊ शकत नाही. काय बघत काय उभे राहिलं? हा निघा. चारी बाजूनी खरंच कोंडी झाली माझी. वेळेवर कोणीही मदत करायला तयार होत नाहीये. तिकडे जर बँकेचं लोन फेडलं नाही तर शाळा जप्त होणार, आणि इकडे साईटवर पेमेंट्स केली नाहीत तर प्रोजेक्ट बंद होणार. काय करू कळत नाहीये. हे सगळं त्या वरून सुभेदारांनी केलंय आणि त्याला ती शारदा मदत करते. आता यावर माझ्याकडे फक्त एकच उपाय आहे. शारदाला कन्व्हिन्स करणं. येस, तीच मला मदत करू शकते. हात जोडून, लाडी गोडी लावून, कसंही करून तिला पटवावं लागेल. येस. वहिनी, काय झालं होतं तुम्हाला? मला जरा भोळ आली अगं. वहिनी, तुला बरं वाटत नाहीये का? नाही, तसं नाही. आधी बँकेचं लोन. बँकेचं लोन? अरे मी आत्ता यांच्याशी बोलले ना फोनवर, तर ते म्हणाले की आपलं अकाउंट सील केलंय ना, त्याच्यामुळे ते लोन नाही फेडू शकणार आहेत. आणि त्यांनी जर लोन फेडलं नाही ना तर शाळेवरती जप्ती येणार आधी. आणि जर तसं झालं ना तर बाबा ते नाही सहन करू शकणार. नाही सहन. वहिनी तुम्ही शांत व्हा. आपण काहीतरी सोय करू. हो वहिनी, आपण काहीतरी सोय करू. तू काही काळजी करू नको, आम्ही आहोत ना. हं? तुला पाणी हवंय का? मानसी, जा पाणी घेऊन ये आणि कॉफी. हो. आधी मला खूप टेन्शन आलंय रे. हे बघ वहिनी, रडू नकोस. हे बघ, सगळं व्यवस्थित आहे. हे बघ, अशा परिस्थितीत तू काळजी करणं योग्य नाही. होणाऱ्या बाळाचा विचार कर, सावर स्वतःला. हे बघ, सगळं व्यवस्थित होईल. सगळं व्यवस्थित होईल. सचिन, संयोगिताचा फोन आला होता? हो, आला होता. काय म्हणाली ती? तिकडे सगळे ठीक आहेत ना? हो, ठीक आहे सगळं. अरे बघ, इकडे कधी येणार आहे ती? बाबा, जोपर्यंत ह्या प्रकरणाचा निकाल लागत नाही ना तोपर्यंत ती तिथेच राहणार आहे. ती तिकडे राहून तिला धोका नाही असं आपण निश्चितपणे सांगू शकतो का? तो आपल्या घरापर्यंत आला, शार्दूलला पळून नेण्यापर्यंत त्याची मजल गेली. तो तिकडे पोहोचणार नाही कशावरनं? या माणसाची ना मला चीड येते. कुठून उपटला देव जाणे. या अशा माणसाला ना लाथाबुक्क्याने तुडवायला हवं. जगणंच कठीण करून ठेवलं या माणसाने. बाबा प्लीज शांत व्हा. अरे कसा शांत हो? किती दुःख सहन केलेत आपण. तर कुठे जरा 4 सुखाचे दिवस आले होते ते सुद्धा बघवत नाही त्या लोकांना. आणि शार्दूल त्याचा मुलगा आहे. अरे माझ्यासमोर बोल म्हणावं, नाही त्याला लाथाबुक्क्याने तुडवला ना तर नाव सांगणार नाही नालायक लेकाचं. बाबा, हो चिडून काही फायदा नसतो.
अशी माणसं कोडगी असतात, त्यांना मारून सुद्धा काही उपयोग नाही. पोलिसांचा मार खाऊन तो सुधारला नाही, तिथे आपण कोण? अशा वेळी कायदेशीर उपायच करायला हवा, जो आपण करतोय. आता त्याच्याविरुद्ध कोर्टातून नोटीस निघेल. आपल्या घराच्या आसपास तो दिसला तर पोलीस त्याला लगेच आत टाकतील. फक्त आपण ही केस जिंकायला हवी. उद्या हिअरिंग आहे, लवकरच सोक्षमोक्ष लागेल या सगळ्या प्रकरणाचा. नेहा, तू बिझी नसलीस तर मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. माझ्याशी? हो. का? नाही म्हणजे आता आणखी काही उरलंय का आपल्यात बोलण्यासारखं? हो आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. तू माझ्यासोबत कधीपासून आहेस? आपल्यात नेमकं नातं काय आहे हे सुद्धा मला अजून नीट माहीत नाहीये. तू माझ्यासाठी नेमकं काय काय केलंयस हेही मला आठवत नाहीये. हा पण मी काही गोष्टी माझ्या स्वप्नात बघितल्यात ना. काय दिसलं तुला स्वप्नात? तेच सांगायला मी इथे आलो होतो. नेहा, मला ना बाबांचा मृत्यूचा प्रसंग दिसला. म्हणजे काही खेळणी दिसली, काही चित्र दिसली. मी एखाद्या लहान मुलासारखा करत होतो. म्हणजे तू मला शिकवण्याचा प्रयत्न करत होतीस आणि मला नेमकं काय घडतं नेहा मला काही कळत नाहीये. शार्दूल, तुझ्या भूतकाळावर पडलेला पडदा दूर होतोय. आठवतंय सगळं हळूहळू. डॉक्टरही हेच म्हणाले होते. नेहा, मला माझ्या भूतकाळात घडलेल्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात. माझ्या आयुष्यात काय काय घडलं होतं, तू माझ्या आयुष्यात कशी आलीस. नेहा, या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होतोय नेहा. आणि हे सगळं मला तूच सांगू शकशील. सांगेन. सगळं सांगेन तुला. पण तुझा विश्वास बसेल माझ्यावर? विश्वास ठेवायचा की नाही हे आपण नंतर ठरवू. पण मला आधी सगळ्या गोष्टी जाणून तर घेऊ दे. नेमकं काय घडलं होतं माझ्या भूतकाळात मला सगळं कळलं पाहिजे नेहा. त्याशिवाय मला सुखाची झोप नाही लागणार. नेहा प्लीज मला सगळं सांगशील? सांगते. ज्या वेळेला तुझा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा तू बेपत्ता झालास आणि सगळ्यांना असं वाटलं होतं की तू बाबांच्या मृत्यूनंतर अचानक तुझी स्मृती परत आली. हे बघ शार्दूल, आपल्या आयुष्यात जे काही घडलंय ते मी तुला सगळं सांगितलं. अगदी खरं खरं. आता तू माझ्यावर विश्वास ठेव अथवा नको ठेवस.
पण हेच सत्य आहे. शार्दूल, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये, नसू दे. राजाराम काकांवर विश्वास नाहीये, नसू दे. प्लीज प्लीज त्या प्रियंकावर विश्वास ठेवू नकोस. एक ना एक दिवस नक्कीच घात करेल तुझा. पण ती तशी नाहीये. उलट तिने मला प्रत्येक बाबतीत सपोर्ट केलाय. तिने सपोर्ट केलाय कारण तिला तुझ्या पैशांमध्ये इंटरेस्ट आहे. माझ्याकडे पैसे आहेत कुठे? सगळंच तर तुझ्या नावावर आहे ना. तिचं माझ्यावर प्रेम आहे, कळलं? आणि तुझं? माझं सुद्धा तिच्यावर खूप प्रेम आहे. खरं तर आम्हीच लग्न करणार होतो, पण मी तुझ्या आयुष्यात आले आणि सगळंच बिनसलं ना. तसं नाहीये नेहा. नाही, मी समजू शकतो की एका वेड्याबरोबर आयुष्य काढायचं म्हणजे किती त्रास होत असेल. पण ही इस्टेट एकदा माझ्या नावावर झाली की मी तुला आणि तुझ्या बाळाची नीट काळजी घेईन नेहा. मी तुम्हाला असंच हाकलून नाही देणार. त्याची काही गरज नाहीये मिस्टर शार्दूल माने. माझी आणि माझ्या मुलाची सोय करायला मी समर्थ आहे. त्यासाठी मला तुमच्याकडून मदतीची भीक नकोय. तुम्हाला हवं ते करा. आमची काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही.